जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे. तर बघा 80वाला विद्यार्थी आहे, 87वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलं तर इथे 75, 74, 76 अशा प्रकारे मार्क मिळालेले विद्यार्थी आहे. 88वाला दिसतो आहे. त्यानंतर जर पुढे चेक केलं आपण तर 76, 77, 87वाला विद्यार्थी दिसतो आहे. बघा 87वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर जर पुढे चेक केलं आपण तर 80वाला विद्यार्थी आहे. परत पुढे आणखी चेक करूया की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहेत. तर 84वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलं तर एकूण 47 पेजची ही PDF आहे. 82 मार्कवाला विद्यार्थी आहे. पुढे जर चेक केलं आपण तर यामध्ये आपण 69वाला विद्यार्थी दिसतो आहे. 79वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये 80वाला विद्यार्थी आहे, बघू शकता. त्यानंतर पुढे बघितलं आपण तर यामध्ये पुढे जर चेक केलं आपण तर 75वाला विद्यार्थी आहे, 73वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे आपण बघूया 70वाला विद्यार्थी आहे. परत 70वाला विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांना थोडाफार इथे अवघड गेल्यासारखा पेपर दिसतो आहे, पण विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा मार्क पडलेले आहे. इथे अंदाजित कटऑफसुद्धा तुम्हाला सांगतो मी. व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्या. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुण पडलेले आहे त्यावरूनच आपण कटऑफचा अंदाज लावू शकतो. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला कटऑफ मी शेवटी तुम्हाला सेफ झोनमध्ये सांगणार आहे की नेमकं विद्यार्थ्यांना मार्क किती पाहिजे. इथे 84वाला विद्यार्थी दिसतो आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला मार्क चेक करू द्या. मी तुम्हाला कटऑफ आणि सेफ झोनसुद्धा सांगणार आहे. या घटकाचं नावसुद्धा तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जो विद्यार्थी शेवटपर्यंत टिकेल त्यालाच माहिती पडेल की नेमका कटऑफ किती जाणार आहे इथे. तर बघा 86वाला परत विद्यार्थी आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा आपण सेफ स्कोअर सांगू शकतो आणि आपण जे सांगितलेले कटऑफ आहे ते जवळपास निश्चितच होतात. आपण जेवढे पण कटऑफ काढत असतो तो खूप ॲनालिसिस करून जागेमध्ये किती विद्यार्थी बसलेले आहे आणि किती विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहे त्यानुसारच आपण कटऑफ सांगत असतो, ठीक आहे. 80वाला विद्यार्थी आहे, बघू शकता. 81वाला विद्यार्थी आहे. म्हणजे इथे खूप अवघड झालेलं आहे विद्यार्थ्यांना 90 मार्क घेणे. असं आतापर्यंत जे 13 आपण पेजेस पाहिलेले आहे त्या 13 पेजेसमधून आपल्याला माहिती पडतं. पण खरे विद्यार्थी हे मध्ये असतात, कारण की विद्यार्थी हे अभ्यास करणारे हे शेवटी जास्त प्रकारे असतात. 80वाला विद्यार्थी दिसला आपल्याला, परत 81वाला दिसला. आता आपण थोडं फास्ट बघूया. जवळपास आपण 20 लिस्टपर्यंत बघूया आणि तुम्हाला 80वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर बघा परत 80वाला विद्यार्थी आहे, इथे बघू शकता. त्यानंतर पुढे बघूया. पुढे जर बघितलं तर 81वाला विद्यार्थी आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो टॉपर आणि कटऑफ सांगतो, ठीक आहे. त्यानंतर बघा 87वाला विद्यार्थी आहे. तर बघा आता आपण कटऑफकडे बोलूया विद्यार्थी मित्रांनो. इथे विद्यार्थ्यांना 90+ किंवा 90 मार्क घेणे इथे कठीण झालेलं आहे. पण तरी पण ज्यांनी 80+ मार्क घेतलेले आहे त्यांचं इथे काम होण्याची शक्यता आहे. जर तुमचं ग्राउंड 40+ असेल तर, ठीक आहे. जर तुमचं 80 जरी लेखी असेल, 80-82, तरी तुमचं इथे 40+ 42 ग्राउंड असेल तर तुमचं इथे काम होण्याची दाट शक्यता आहे. 122+ तुमचा ओपन कटऑफ जाऊ शकतो सर्वसाधारण असा इथे अंदाज आहे. महिलांसाठी इथे 70 सफिशियंट होऊन जाईल. कास्टमध्ये 70 मार्क तुम्हाला असेल आणि ग्राउंड तुमचं चांगलं असेल तर तुमचं काम इथे नक्की होऊ शकतं. 70पेक्षा जरी कमी असेल आणि ग्राउंड तुमचं चांगलं असेल आणि ग्राउंड तुमचं कमी असेल ना 75 मार्क असेल महिला उमेदवारांचं तर इथे काम होऊन जाईल. घटकाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो अकोला पोलीस शिपाई या पदासाठी. पेपर कटिंग केलेला आहे विद्यार्थ्यांना, कारण की मार्क खूप कमी विद्यार्थ्यांना 80+ आहे. तर तुमचं इथे काम होऊ शकतं ज्यांना इथे 80+ मार्क आहे आणि ग्राउंड तुमचं चांगलं आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच.